तर BSNLने सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी एक जबरदस्त भरती काढली आहे. चला तर मग या मोठ्या संधीबद्दल सगळं काही सविस्तरपणे जाणून घेऊया. एक दोन नाही तर तब्बल 120 जागा आहेत. BSNL संपूर्ण भारतात नवीन आणि हुशार उमेदवारांच्या शोधात आहे. पुढच्या काही मिनिटांमध्ये आपण या पदासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. म्हणजे मग आपल्याला ठरवता येईल की ही संधी आपल्यासाठी योग्य आहे की नाही. ठीक आहे, चला सर्वात आधी हे पाहूया की या पदांसाठी BSNLला नक्की कशा प्रकारचे उमेदवार हवे आहेत. ही भरती प्रामुख्याने दोन वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी आहे. एक आहे इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी म्हणजे टेलिकॉम स्ट्रीम, आणि दुसरी आहे फायनान्स क्षेत्रातील तज्ज्ञांसाठी. इथे आपण पाहू शकतो की जागांचं वाटप कसं केलं आहे. सरकारी आरक्षणाच्या नियमानुसार प्रत्येक प्रवर्गासाठी जागा राखीव आहेत. टेलिकॉम स्ट्रीममध्ये अर्थातच जास्त जागा आहेत, पण संधी सगळ्यांसाठीच आहे. वयोमर्यादा हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्ज करण्याच्या शेवटच्या तारखेला म्हणजे 15 एप्रिल 2026 रोजी वय मोजलं जाईल. जनरल कॅटेगरीसाठी कमाल वय 30 वर्ष आहे, तर इतर राखीव प्रवर्गांना नियमानुसार सवलत मिळेल. बरं, पात्रतेचे निकष तर आपल्याला कळले. आता वळूया सर्वात महत्त्वाच्या टप्प्याकडे, म्हणजे निवड प्रक्रिया. ती नेमकी कशी असणार आहे ते पाहूया. सिलेक्शनची मुख्य पायरी म्हणजे एक कम्प्युटर आधारित परीक्षा. ही परीक्षा एकूण 3 तासांची असेल. यात 2 भाग आहेत. पहिला भाग आहे जनरल ॲप्टिट्यूडचा आणि दुसरा भाग आपल्या मुख्य विषयावर आधारित असेल, ज्याला सर्वाधिक गुण आहेत. आणि हो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, ह्या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग आहे, म्हणजे प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी तुमचे गुण कापले जातील. त्यामुळे वेग आणि अचूकता या दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. टेलिकॉम स्ट्रीमच्या अभ्यासक्रमावर नजर टाकली तर लक्षात येतं की यात बेसिक टेलिकम्युनिकेशन पासून ते अगदी नवीन तंत्रज्ञान जसं की 5G आणि IoT या सगळ्याचा समावेश आहे. यावरून उद्योगाच्या बदलत्या गरजा दिसून येतात. ही स्पर्धात्मक परीक्षा पास झाल्यावर काय, अर्थात चांगला पगार आणि करिअरमध्ये प्रगतीच्या संधी. चला त्याबद्दलही जाणून घेऊया. सुरुवातीचा पगार खरंच खूप आकर्षक आहे. एका सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनीला महिन्याला अंदाजे 76,000 ते 87,000 रुपये हातात मिळू शकतात. आता हा एकूण पगार तयार कसा होतो ते पाहूया. यात असतो एक मूळ पगार म्हणजेच बेसिक पे, मग त्यावर एक मोठा महागाई भत्ता म्हणजे IDA, आणि आपण कोणत्या शहरात काम करत आहात त्यानुसार घरभाडे भत्ता म्हणजेच HRA. अर्थात इतक्या चांगल्या पॅकेज सोबत एक अट सुद्धा आहे, ती म्हणजे सर्व्हिस बॉन्ड. निवड झाल्यावर किमान 5 वर्ष BSNL मध्ये काम करणं बंधनकारक असेल. BSNL मध्ये करिअर ग्रोथचा मार्ग अगदी स्पष्ट आहे. सुरुवात सिनियर एक्झिक्युटिव्ह म्हणून होईल आणि चांगल्या कामगिरीच्या जोरावर पुढे असिस्टंट जनरल मॅनेजर आणि त्याहूनही मोठ्या पदांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल. ठीक आहे, जर ही संधी आपल्याला योग्य वाटत असेल तर आता अर्ज कसा करायचा आणि महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत ते पाहूया. या तारखा खूप महत्त्वाच्या आहेत. आपल्या कॅलेंडरमध्ये नक्की नोंद करून ठेवा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल आहे आणि त्यानंतर अर्जात काही बदल करायचे असतील तर त्यासाठीही काही दिवस मिळतील. हे उदाहरण आपल्याला दाखवतं की तारखा बदलू शकतात. आधी BSNLने अर्जाची मुदत वाढवली होती, त्यामुळे नेहमी अधिकृत वेबसाईट तपासत राहणं महत्त्वाचं आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे आणि पूर्णपणे ऑनलाईन आहे. फक्त 4 टप्पे आहेत. आधी नोंदणी करा, मग अर्ज भरा, कागदपत्र अपलोड करा आणि शेवटी शुल्क भरून अर्ज पूर्ण करा. प्रत्येक टप्प्यावर माहिती काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे. आणि शेवटी अर्ज शुल्काकडे लक्ष देऊया. हे शुल्क परत मिळणार नाही आणि ते प्रवर्गानुसार वेगवेगळं आहे. BSNL मधील ही नोकरी फक्त एक पद नाही, तर भारताच्या डिजिटल भविष्याचा एक महत्त्वाचा भाग होण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. याचा गांभीर्याने विचार नक्की करा.